दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे, की माढा लोकसभा मतदारसंघातील जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत, यामध्ये नीरा म्हणजे नीरा देवघर धरणातलं जे पाणी आहे, ते पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे मतदारसंघातील अनेक तालुक्यामध्ये पोहोचवायचं आहे. यात सांगोला, पंढरपूर, माळशिरस, फलटण यासह अन्य तालुक्यांचा समावेश आहे. याकरता म्हणून जवळपास 3500 कोटी रुपयांची योजना आखण्यात आलेली आहे आणि याला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने मान्यता दिली आहे. निधीसुद्धा त्यांना मिळणार आहे आणि आता या विकास कामाचं भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याकरता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही फलटणला उद्या बुधवार 17 जानेवारी रोजी येत आहेत. यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी सुद्धा मध्यंतरीत आपला दौरा केला आणि ह्याची सुरुवात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण शहरामधूनच केली होती. यानंतर ते पुढे मग माळशिरस, अकलूज आणि पंढरपूरला आले होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वेळ दिला असून त्यांचं फलटणमध्ये उद्या मोठा कार्यक्रम आणि सभा होतीये. याचबरोबर फलटण बारामती रेल्वे असेल, तसेच डोंबलकरडी कालव्याचं काम ह्या सर्वांविषयीची उद्घाटनं, भूमिपूजन अनेक कार्यक्रम या निमित्ताने फलटणमध्ये आयोजित करण्यात आले. तसंच तेथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणावर जाहीर सभा सुद्धा देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत. यावेळी फलटणमधील काही बडे नेते सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक योजना ह्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नीरा देवघर हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. यानंतर कृष्णा भीमा स्थिरीकरण, जे पूर्वीचं नाव असणार आहे कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट, यालाही मध्यंतरी मान्यता मिळालेली आहे. जागतिक बँकेच्या वतीने याला पैसा मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे या योजनेकरता आग्रही होते आणि ही योजना व्हावी याकरता म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले होते. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली होती, पाहणीही केली होती आणि नंतर हा केंद्र सरकारच्या मदतीनं जागतिक बँकेनं हा प्रकल्प सुद्धा मंजूर केलेला आहे. यासाठी सुद्धा जवळपास 3300 कोटींची तरतूद केली जात आहे. दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे, मित्रपक्षांची ताकद मोठी आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागं राज्याचं नेतृत्व असल्याचं यापूर्वीही दिसून आलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही निंबाळकर यांच्या कामाचं कौतुक करून त्यांना पहिल्या 10 खासदारांमध्ये स्थान दिलं होतं. दरम्यान लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्यात. आता उमेदवारी सुद्धा जाहीर होतील काही दिवसात. अशा परिस्थितीमध्ये अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील जे खासदारकी करता इच्छुक आहेत, त्यांनीही माढा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता देवेंद्र फडणवीस जे राज्यातली भाजपचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्या शब्दाला मान आहे, असे देवेंद्र फडणवीस हे आता फलटणमध्ये येत आहेत आणि ते नक्कीच निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये जो काही राजकीय संघर्ष चुरस निर्माण झाली आहे यावर तोडगा शोधतील असं दिसतंय. कारण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं की कोणत्याही वादावरचा रामबाण उपाय आमच्याकडं फडणवीस हे आहेत आणि फडणवीस यांचा शब्द निंबाळकर आणि मोहिते पाटील हे मानतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपचा ओढा हा सध्या निंबाळकर यांच्या बाजूला दिसतोय. कारण निंबाळकरांनी 5 वर्षामध्ये चांगली कामं केली आहेत आणि 6ही विधानसभा मतदारसंघामधल्या जे स्थानिक नेतृत्व आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांनी या 5 वर्षाच्या काळामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निंबाळकरांना उमेदवारी पुन्हा दिली जाऊ शकते. असं जरी असलं तरी मोहिते पाटील यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. करमाळ्यापासून फलटण महान खटावपर्यंत ते आपल्या समर्थकांना बरोबर घेऊन उमेदवारीची मागणी करत आहेत. आता देवेंद्र फडणवीस हे फलटणला येत आहेत. विविध विकास कामांची भूमिपूजन, उद्घाटन ते करत आहेत. यावेळी नक्कीच ते या विषयाला हात घालतील असं दिसतंय आणि निवडणुकीच्या अगदी ऐन तोंडावर इथे चुरस निर्माण होऊ नये पक्षांतर्गत हे पाहता अगोदरच यावर तोडगा शोधतील असं दिसतंय. मात्र खासदार निंबाळकर यांनी अनेक योजना मंजूर करून आणल्या. त्यांचे सध्या माढा लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी सत्कारही होत आहेत. टेंभू म्हैसाळच्या पाण्यात सांगोल्याला मिळालं, त्या संदर्भातही सध्या सतत कार्यक्रम आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या माध्यमातून होत आहेत. तसेच करमाळा असेल किंवा अन्य भागातही कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. आता स्वतः देवेंद्र फडणवीस हे
येथील विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाला येत आहेत.